तर नमस्कार, मी प्रिया सौरभ घरे तुमचं या नवीन मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर ही माझी मैत्रीण सेजल आणि पहिल्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही नाश्ता करून पुणे दर्शनासाठी जायला निघालो होतो. तर हिच्या आणि माझ्या फ्रेंडशिपबद्दल मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे, त्यासाठी स्टे ट्यून. बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही पुणे दर्शनासाठी निघालो. तर त्यासाठी आम्ही पहिल्यांदा गेलो शनिवार वाड्याकडे. शनिवार वाड्यात आम्ही एकमेकींसोबत क्वालिटी टाईम स्पेंड केलं. आम्हाला असं वाटतच नव्हतं आम्ही एवढ्या वर्षानंतर भेटतोय. शनिवार वाड्याचा आजूबाजूचा परिसर आणि मोकळं वातावरण यांनी आम्हाला खूप वेळ एकत्र निवांत गप्पा मारता आल्या. तर आमची मैत्री ह्या फणसाच्या झाडासारखी आहे, वरून दिसायला टणक आणि आतून मऊसर. 11वी आणि 12वीमध्ये आम्ही एकत्र होतो, पण सेजलला मात्र क्रिकेटमध्ये आवड होती, त्यामुळे ती कॉलेजमध्ये कमी आणि ग्राउंडवर जास्त दिसायची. पण याही वेळेत ती ज्याही वेळेस कॉलेजला यायची त्यावेळेस फक्त माझ्यासोबतच असायची. तिला माझ्यासोबत खूप सेफ वाटायचं हे ती कायम मला सांगायची. पण खरं तर मलाच तिच्यासोबत जास्त सेफ वाटायचं. याचं कारण हा फोटो पहा. ही दुसरी तिसरी कोणी नसून सेजलच आहे. हो, सेजलच. ही मुलांसारखी दिसायची, त्यामुळं मला कधी ती मैत्रीण म्हणून वाटलीच नाही. अगदी मित्रासारखी दिसायची. पहा ना, किती गोड दिसतीये. जुन्या आठवणी आणि आयुष्यातल्या सध्याच्या घडामोडी याच्यावर खूप वेळ आम्ही गप्पा मारल्या. एकमेकींची सुखदुःख एकमेकींसोबत शेअर केली. खरं सांगू का, इतक्या वर्षानंतर तिला भेटल्यानंतर खरं तर वाटतच नव्हतं आम्ही इतक्या वर्षानंतर भेटतोय. पण तिच्यासोबत खरंच खूप छान दिवस गेला माझा. तिच्यासोबत मोकळेपणाने गप्पा मारून मला खरंच खूप छान वाटत होतं. तर टॅग करा अशा मैत्रिणीला जी तुमची इतकी जीवलग आहे आणि पुढच्या पार्टसाठी फॉलो नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.